फिलिपियन्स पत्र अध्याय 8 वचन 6 मी वाचतो, श्रवण लक्ष द्या. कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेषित पौल आपल्याला या पत्रामध्ये सांगत आहे, विश्वासणाऱ्या लोकांना तो हे सांगत आहे की देह स्वभावाचे चिंतन म्हणजे मरण आणि आत्म्याचे चिंतन म्हणजे जीवन आणि शांती असं आहे. चिंतन म्हणजे सखोल विचार, चिंतन म्हणजे मनन करणे, एखाद्या गोष्टीवरती सखोल विचार करणे, सतत विचार करणे, गहन विचार करणे, याला चिंतन संबोधतात. आणि प्रेषित पौल सांगते की आपल्याला या जगामध्ये चिंतनाची गरज आहे, परंतु ते चिंतन हे देह स्वभावाचं नसावं, हे चिंतन आत्म्याचं असावं. कारण आत्मिक जीवनातलं चिंतन हे तुम्हाला जीवन प्राप्त करून देतं, आत्मिक जीवनातलं चिंतन हे तुम्हाला शांती प्राप्त करून देतं. आत्म्याविषयीचा सखोल विचार करणे, आत्म्याविषयीची गहन विचार करणे, आत्म्याविषयीची विचारधारा असणे, आत्म्या संबंधीच्या गोष्टी असणे, ह्या गोष्टी साध्य करतात की आपल्याला जीवन आणि शांती प्राप्त होते. येशू ख्रिस्तानी एका वचनामध्ये म्हटलेलं आहे की मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहे. येशूचे शब्द, देवाचे शब्द हे चिंतन करण्याजोगे आहे. देवाची कृती हे चिंतन करण्याजोगी आहे. देवाचं काम हे चिंतन करण्याजोगं आहे. परंतु मनुष्य जगामध्ये जगत असताना आध्यात्मिक गोष्टींचं चिंतन करण्याऐवजी तो देह स्वभावाचं चिंतन करतो, देहाचं चिंतन करतो, शारीरिक गोष्टीचं चिंतन करतो, भौगोलिक गोष्टींचं चिंतन करतो, भौतिक गोष्टींचं चिंतन करतो. परंतु माणसाला एकाच गोष्टीचं चिंतन करणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्ताने जेव्हा मार्था आणि मरिया ह्यांच्या घरी असताना, जेव्हा मार्था कामामध्ये दगदगीमध्ये गुंतलेली होती, तेव्हा ती गुंतलेली असताना तिने येशूकडे सांगितलं की माझ्या एकटीवरती कामाचा बोजावारा पडलेला आहे, माझ्या बहिणीला मदत करायला सांगा. तेव्हा येशू म्हणतो की मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयीची काळजी आणि दगदग करते, माणसाला एकाच गोष्टीचं अगत्य आहे. आणि तो वाटा मरियेने निवडून घेतलेला आहे, तो तिच्यापासून कोणी काढून घेतला जाणार नाही. येशू ख्रिस्त तिकडे सुद्धा सांगतोय, येशू ख्रिस्त तिथेही सांगतोय की माणसाला विचार करण्याजोगी, चिंतन करण्याजोगी, मनन करण्याजोगी एकच गोष्ट अगत्याची आहे. ज्याला वेळ द्यायला पाहिजे, ज्याला फुरसतनी बसायला पाहिजे, अशी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे आध्यात्मिक, ती म्हणजे आत्मिक, ती म्हणजे देवाबरोबर वेळ घालवणं, ती म्हणजे आत्म्याचा सखोल विचार करणं, आत्म्याच्या संबंधीविषयी सखोल गहन असं मनन चिंतन करणं हे फार महत्वाचं आहे. परंतु प्रेषित पौल या वचनामध्ये सांगत आहे की देह स्वभावाचं चिंतन मरण आहे. म्हणून पहा, लोक या जगामध्ये जगत असताना, भौतिकतेत जगत असताना देह स्वभावाविषयी चिंतन आणि विचार करून करून आपलं जीवनमान संपून जातं आणि आयुष्याच्या अखेरीला हाती काही लागत नाही. मी असे सुद्धा लोक पाहिलेली आहेत. मी असे एका वडिलाला पाहिलेलं आहे की ते घरी आलेले प्रार्थनेसाठी, त्यांच्याकडे लाखांनी पैसे आहेत, लाखांनी पैसे होते, त्यांचा बिझनेस आहे जो ज्यांचा लाखाचा टर्नओव्हर आहे वर्षांचा. आणि अशा वेळेला ते जेव्हा आले तेव्हा ते रडत होते. रडण्याचं कारण विचारलं तर त्यांनी सांगितलं एकुलता एक मुलगा आहे, त्याचं नुकतंच लग्न थाटामाटात केलं, परंतु ती लोक आम्हाला बघत नाही. मग एवढा जो जमीन जुमला जो गोळा केला, एवढे जे पैसे गोळा केले, एवढी जी मिळकत गोळा केली, त्याचा फायदा काय? ते सांगतात की वेळेवर आम्हाला जेवण सुद्धा मिळत नाही. आणि हाय तो लाखोंचा मालक, लाखोंची गडगंज संपत्ती त्याच्याकडे आहे, परंतु काय आहे? बायबलमध्ये सुंदर वचन आहे, माणसाने सगळं जग मिळवलं आणि आपला आत्माच गमावला तर त्याला काय लाभ? कारण हे शरीर सोडून गेल्यानंतर आत्माच एक असा आहे जो उरतो. आणि हा आत्मा एक तर सार्वकालिक जीवनासाठी परमेश्वराच्या राज्यात स्वर्गात तरी जाईल, किंवा आपल्या पापांमुळे त्या अंधाराच्या अधलोकामध्ये, अधोकुपामध्ये म्हणजे नरकामध्ये जाईल. तर आपला आत्मा कुठे न्यायचा आहे? देवाच्या राज्यात. आपला आत्मा वाचला पाहिजे. मी अशी लोक पाहिली आहेत की ज्यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे आणि ज्यांना साधी सर्दी खोकला झाला तर डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावरती काम करते. साधा सर्दी खोकला झाला तर बाकीच्या गोष्टी सोडून द्या, त्यांच्या स्वतःची लॅबोरेटरी आहे. आपण कुठेतरी जाऊन रिपोर्ट काढतो, त्याची स्वतःची घरगुती लॅबोरेटरी आहे. असं असतानाही हा माणूस आजारपणामध्ये मरण पावला.
डॉक्टरांची टीम ह्याच्या सेवेसाठी होती, ह्याच्याकडे गडगंज संपत्ती होती, ह्या मोठ्या मोठ्या ॲम्ब्युलन्स घराच्या समोर लावलेल्या होत्या. आणि असं असतानाही तो मरून गेला. त्याला वाटलं पण नव्हतं की या वेळेला मी मरेन म्हणून, की माझ्याकडे गडगंज संपत्ती आहे, मोठे मोठे डॉक्टर आहेत, चांगली सुखसुविधा आहे, म्हणजे मी अजरामर राहीन, म्हणजे मी जास्त काळ जगेन. अरे जगणं मरणं माणसाच्या हातात नव्हे, जगणं मरणं माणसाच्या इच्छेवरती नव्हे, जगणं मरणं फक्त परमेश्वराच्या हातात आहे, तोच ते करू शकतो. देह स्वभावाचं चिंतन हे मरण आहे. सततची चिंता, सततची दगदग, सततचा विचार करणं. एक माणूस एक व्यवसाय उघडतो आणि मग त्याच्यामध्ये त्याला थोडाफार नफा होतो आणि मग त्याच्या बुद्धीची चक्र देह स्वभावाविषयी चालू लागतात. एक दुकान झालं, आता दुसरं करायचं. एक गाडी दारामध्ये उभी केली, आता दुसरी गाडी उभी करायची. माझ्या मुलाच्या नावावरती मी कितीतरी 50 लाखाची FD करून ठेवलेली आहे. मुलगा आहे 5 वर्षाचाच, 50 लाखाची FD करून ठेवली आहे. दुसऱ्या मुलासाठी मी असं करेन, हे करेन, ते करेन, असं करेन, तसं करेन. आयुष्य पूर्ण त्यालाच गेलं. देह स्वभावाविषयी विचार करण्यामध्ये, हे आहे तर माझ्याकडे हे कधी येईल, ते आहे तर माझ्याकडे ते कधी येईल, मग मी असं कधी करू, तसं कधी करू, मग हे करणार मी, ते करणार मी, सतत त्याचा विचार. पण कधी एवढाच ताकदीने, कधी एवढाच वेळ देऊन तुम्ही आत्म्याविषयी विचार केलात का? कधी एवढीच मेहनत घेऊन कधी कधी लोक व्यवसायाविषयी किंवा आपल्या जीवनातल्या प्रत्येक घडामोडींविषयी रात्र जागवतात, रात्र अभ्यास करायला लावतात, रात्र स्टडी करतात. एखाद्याला बिझनेस खोलायचा असेल तो रात्रभर स्टडी करतो. एखाद्याला कुठेतरी काहीतरी व्यवसाय खोलायचा असेल, रात्रभर स्टडी करतो. मग ह्याचा व्यवसाय झाला, मग ह्यानी काय केलं, त्याचा व्यवसाय झाला, मग त्यांनी काय केलं, मग हा लॉस गेला, मग हा का लॉस गेला, हा प्रॉफिटमध्ये गेला तर हा प्रॉफिटमध्ये का गेला. अरे जेवढी मेहनत तुम्ही या जगातल्या गोष्टींसाठी लावली, तेवढीच मेहनत जर आत्म्यासाठी लावली तर समजून घ्या स्वर्गाच्या राज्यातून आशीर्वाद तुमचाच आहे. पण लोक लावत नाही, कारण त्यांना असं वाटतं ह्याच्यात काय फायदा आहे, व्यवसाय केला तर पैसे येतील, मी आत्म्यामध्ये वेळ दिला तर काय होत, तर काय नाहीये असं तुम्हाला वाटतं, पण असं नाहीये. आध्यात्मिक जगामध्ये जेव्हा परमेश्वराबरोबर वेळ घालवतात तेव्हा एक पुरी परिस्थिती बदलण्याची ताकद परमेश्वरामध्ये आहे. पुरी परिस्थिती जी तुमच्या विरोधात आहे ती तुमच्या बाजूने करण्याची ताकद परमेश्वरामध्ये आहे. मरणाच्या दारातून बाहेर काढण्याची ताकद परमेश्वरामध्ये आहे, ना की तुमच्या पैशांमध्ये, ना की तुमच्या घरामध्ये असलेल्या सुखसुविधांमध्ये, ना की तुमच्या बाहेर उभ्या असलेल्या 50 लाखाच्या गाडीमध्ये. कोणाच्यात ताकद नाही आहे, एकच आहे ज्याच्याकडे ही ताकद आहे, जो मरणाच्या दारातून पण बाहेर खेचायची ताकद ठेवतो, जो नुकसानीतून पण फायदा करून देण्याची ताकद ठेवतो, तो तुमचा आणि माझा परमेश्वर जो स्वर्गामध्ये उच्च स्थानी आहे. त्याच्या संबंधी विचार करायला बायबल सांगतं, आत्म्याच्या संबंधी विचार करायला बायबल सांगतं, परमेश्वरासोबत वेळ घालवायला बायबल सांगतं. येशू स्वतः सांगतो मरियेने चांगला वाटा निवडलेला आहे. कोणता वाटा? की मरिया परमेश्वराच्या चरणाजवळ बसलेली आहे. जो वेळ परमेश्वराने तिच्यासाठी देऊ केलेला आहे, जो वेळ परमेश्वराने मरियेसाठी नियुक्त करून ठेवलेला आहे, त्या वेळेमध्ये तिने सगळाचा सगळा वेळ परमेश्वरासाठी दिला. कोणत्याच बाबतीमध्ये तिने तिच्या कामाची दगदग, लगबग, अशांती येशू समोर नाही ठेवली. कुठेही तुम्ही बायबल वाचा, बायबलमधला ते दृष्टांत वाचा, ती घटना वाचा, तुम्हाला कुठेच असं आढळणार नाही की मरिया एकीकडे ती येशूला बघते, दुसरीकडे कुकरच्या शिटीवरती तिचं लक्ष आहे. एकीकडे ती येशूचं ऐकते आणि दुसरीकडे ती मार्था आदळापट करते, तिच्याकडे तिचं लक्ष आहे. तिचं काहीच नाही. येशू म्हणजे येशू. जर हा वेळ येशूने मला दिलेला आहे, हा तो येशू आहे ज्याला स्पर्श करण्यासाठी लोक जीवाची बाजी लावतायत. हा तो येशू आहे ज्याला एक वेळ भेटण्यासाठी लोक तडफड करतायत. तो येशू माझ्या घरात आलाय तर मी कशाला सोडू? तो येशू जर मला आता सहज उपलब्ध आहे तर मी ही वेळ कशाला सोडू? कशाला मी कामांमध्ये गुंतू? राहू दे ती कामं, आजची उद्याला होतील. काय होते? जास्तीत जास्त होऊन काय होईल? भांड्यांना गंजच चढेल. जास्तीत जास्त होऊन काय होईल? भिजत घातलेल्या कपड्यांना वासच येईल. जास्तीत जास्त काय होईल की आम्हाला जसं पाहिजे असं चांगलं चमचमीत, आज चांगला बेत होता, आज मटणाचा बेत होता, पण मटण करायला मिळणार नाही. अरे पिठी भात बनवून खाऊ, कोकणातल्या लोकांना माहिती आहे, पिठी भात बनवून खाऊ, पण हा वेळ मी देवाला देईन. आणि तिने तो वेळ दिला आणि येशूने त्या वेळेची प्रशंसा केली. हा सगळ्यात बहुमूल्य वेळ आहे. तुमच्या जीवनातला सगळ्यात स्ट्रॉंग, सगळ्यात किमती, सगळ्यात बहुमूल्य वेळ परमेश्वराला वेळ देणं. जो वेळ तुमचा प्रार्थनेत जातो, जो वेळ तुमचा बायबल वाचण्यात जातो, जो वेळ तुमचा प्रार्थना सभेमध्ये भाग घेण्यात जातो, जो वेळ युट्यूबवरती आता ऑनलाईन प्रार्थना बघण्यात जातो, हा तुम्ही दिलेला सगळ्यात भारी वेळ आहे. या एका वेळेने तुमच्या जीवनातल्या तुमच्या विरोधात असलेल्या सगळ्या वेळ तुमच्या बाजूने व्हायला सुद्धा तयारी होते. देह
देह स्वभावाचं चिंतन मरण आहे. किती लोक एक घटना सांगितली जाते की एकदा एक राजा खुश होतो आणि सांगितलं जातं की सांगितलं जातं की तुला जेवढी जागा पाहिजे तेवढा तू धावत सुट, जेवढा तू धावत जाशील आणि परत येशील तेवढी जागा तुझी. हा झाला सकाळी सकाळी तयार, सकाळी सकाळी सूर्य उजळायच्या अगोदर, कोंबडा आरवायच्या अगोदर हा बिना चपलीला धावत जातो. का तर राजाने सांगितलंय जेवढा धावत जाशील आणि परत येशील तेवढी जागा तुझी. हा गेला धावत, गेला असेल समजा एक एकर धावला असेल, अजून धावतो, संध्याकाळपर्यंतची वेळ आहे ना, संध्याकाळी त्याच्याकडे जायचंय. 2 एकर धावला असेल, अजून धावतो. 4 एकर धावला, अजून धावतो. मग 1 एकर माझ्या मोठ्या मुलाच्या नावावर करेन, 2 एकर माझ्या बायकोच्या नावावर करेन, 3 एकर माझ्या अमक्याच्या नावावर करेन, 4थी एकर माझ्या तमक्याच्या नावावर करेन. धावत 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 गेला. ना पाणी प्यायचं भान आहे, ना स्वतःच्या शरीराकडे भान आहे, ना धावून धावून धाप लागले त्याच्याकडे भान आहे. एकदम पुढे धावून गेल्यानंतर त्याला कळलं, अरे मला परत मागे जायचं राजाकडे. कारण राजा असं म्हणाला होता की जेवढं धावून परत येशील तेवढी जागा तुझी, मला त्याच्याकडे पोहोचलं पाहिजे. आणि धावेपर्यंत रिटर्न येईपर्यंत तो तिथेच मरून जातो, धाप लागते त्याला. हे असं आहे जगामध्ये. आज परिस्थिती तशीच आहे. त्याच माणसासारखी परिस्थिती आहे. देव जो निर्माण करता परमेश्वर, ज्याला हे माहिती आहे, चांगलं माहिती आहे की अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर महत्वाचं आहे. ज्याने शरीर दिले तो शरीराविषयी जाणतो, ज्याने तुमच्या हृदयामध्ये जीव दिलेला आहे तो जीवाविषयी जाणतो. त्याला चांगलं माहिती आहे काय लागणार काय नाही लागणार, काय उपायकारक आहे काय अपायकारक आहे, सगळं तो जाणतो. मग सगळं जाणणाऱ्या परमेश्वर जर आपल्याकडे आपला वेळ मागतोय, जर तो आपल्याकडे बघतोय की तुम्ही त्याच्यासोबत वेळ घालवाल, मग तो वेळ घालवायला आपण मागे पुढे का बघतोय. पण हीच गोष्ट तुम्हाला सिरियल बघायची असेल तर बरोबर वेळ जाईल. हीच गोष्ट जर गप्पा टप्पा मारायच्या असतील बरोबर वेळ जाईल. 3 तासाचा पिक्चर बघायचा असेल, एकदा पण काय बोलतात त्याला जांभई येणार नाही, एकदा पण जांभई नाही येणार. जसं बायबल वाचायला गेलं जांभई सुरुवात, तर तुमचा पण प्रॉब्लेम नाही. तर सैतान हे करत असतो, एक सैतानाची चाल आहे. परमेश्वराचं वचन म्हणतं देह स्वभावाचं चिंतन हे मरण आहे. सगळं जग मिळवाल आणि आपला आत्मा गमावाल तर काय लाभ आहे. सगळं जग मिळवा, असे कितीतरी उदाहरणं जगामध्ये दिसतात, कितीतरी उदाहरणं. जेव्हा तुम्ही वर्तमानपत्र वाचता किंवा वर्तमान वाहिन्या पाहता तेव्हा त्याच्यामध्ये अचानक एखादी बातमी येते आणि मग स्वतःशीच असा प्रश्न पडतो की हा माणूस तर एवढा प्रसिद्ध होता, या माणसाकडे गडगंज संपत्ती होती, मग याला आत्महत्या करायची काय गरज. त्याचं कारणच असं आहे, तो मनाने खचला होता. आत्महत्या करण्याचा निर्णय मनाने खचल्यावरती येतो. त्यांना असं वाटतं जगामध्ये आता काहीच उरलेलं नाहीये, जगामध्ये आता रस नाहीये, जगामध्ये माझ्या प्रश्नाला उत्तर नाहीये. पण त्यांना हे माहिती नाही की परमेश्वरच सगळ्या प्रश्नांचं एकमेव उत्तर आहे. आणि त्याविषयीच परमेश्वर म्हणतोय तो विषय तर जाणून तर घ्या, असं परमेश्वराची इच्छा आहे. ते उत्तर समजून तर घ्या, त्या उत्तराला न्याहाळून तर पहा. चिंतन करणे म्हणजे न्याहाळणे, पाहणे, चाचपून घेणे, निवडून घेणे, ग्रहण करणे, गहन मनन चिंतन करणे, त्यालाच तर चिंतन करणं बोलतात. तेच तर देवाच्या राज्यामध्ये वेळ घालवायचा आहे. जेव्हा देवाच्या राज्यामध्ये जेव्हा तुम्ही वावरताय, जेव्हा तुम्ही जगताय, तेव्हा तुमचं हे काम आहे की तुम्ही आत्म्याचं चिंतन करणारे असावे, ना की देह स्वभावाचे. जसे जगातली लोक सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त देह स्वभावाचा विचार. की तुम्हाला माहितीये कधी कधी अनपेक्षित सोयी सुविधा माणसाला आळशी बनवतात. ज्या आवश्यकतेच्या आहेत, ज्या गरजेच्या आहेत तिथपर्यंत ठीक आहे, परंतु मर्यादे पलीकडे जेव्हा सोयी सुविधा जीवनामध्ये येतात माणूस आळशी बनून जातो. आता तर किती काय आलेलं आहे. घरामध्ये जेवण बनवायचा कंटाळा आला, मोबाईल खोलायचा, झोमॅटो खोलायचं, 30 मिनिटामध्ये दारात हजर. स्विगी म्हणून पण एक आहे, ते पण 30 मिनिटामध्ये दारामध्ये हजर. अगदीच नाही तर रेडी टू कुक अशी काहीतरी पद्धत आलेली आहे. फक्त घेऊन यायचं, डायरेक्ट ओव्हन मध्ये टाकायचं, झालं तयार, जेवण झालं तयार. अनपेक्षित सोयी सुविधा, मर्यादेपेक्षा अधिकच्या सोयी सुविधा माणसाला आळशी बनवतात. आणि ह्याच सोयी सुविधांच्या मागे माणसं लागलेली आहेत. ह्याच सोयी सुविधांच्या मागे तुम्हाला 2 वेळेचं अन्न पाहिजे, तुम्हाला घालायला कपडे पाहिजे, तुमच्या मुलाबाळांचं आयुष्य पुढचं चांगलं गेलं पाहिजे, हे परमेश्वर पण जाणतो, त्याला पण चांगलं माहिती आहे. म्हणून ज्याला चांगलं माहिती आहे त्याला सोडून दिलं आणि आपणच आपल्या पद्धतीने काम करायला गेलं तर होणार कसं. बायबलमध्ये सुंदर घटना आहे. हा पेत्र नावाचा माणूस हा एक चांगला व्यावसायिक होता, चांगला बिझनेसमन. त्याचा बिझनेस काय होता, मासेमारी करणं. हा आपला बिझनेस सोडून येशूच्या मागे जातो. येशूच्या मागे गेल्यानंतर त्यांच्या जीवनात एक प्रसंग असा येतो की त्यांना मंदिराचा कर द्यायचा असतो, टॅक्स. आणि तो टॅक्स देण्यासाठी यांच्याकडे पैसे नसतात. हा पहिल्यापासून बिझनेसमॅन आहे,
ह्याला सगळं चांगलं माहिती आहे की मासे कसे पकडायचे आहेत, कसे गोळा करायचे आहेत, किती भावाला विकायला पाहिजे, काय याचा रेट येईल, सगळं त्याला चांगलं माहिती आहे. पण असं असतानाही परमेश्वर येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं की तू एक काम कर, तू समोरच्या तळ्यात जा, गळ टाक, गळाला पहिला मासा लागेल, त्या माशाचं तोंड उघड, त्याच्यामध्ये 2 रुपये सापडतील, एक तुझ्या नावाचा एक माझ्या नावाचा कर देऊन टाक. तो पेत्र जातो तिथे, गळ टाकतो, गळाला पहिलाच मासा लागतो, तोंड उघडतो, 2 रुपये सापडतात, येशूच्या नावाचा, त्याच्या नावाचा कर देऊन टाकतो. पेत्राचं काम आहे फक्त गळ टाकणं, त्या गळाला मासा आणून देण्याचं काम देवाचं आहे. तो पण तो मासा ज्याच्यामध्ये 2 रुपये अडकलेले आहेत, कुठला पण मासा नाही, पहिलाच मासा. त्या माशाचं तो असं नाही सांगितलं अर्धा तास तिकडे थांब मग मासे गोळा होतील, मग प्रत्येकाचं तोंड उघडून बघ कशात तरी सापडेल. गळ टाक, पहिला मासा, तोंड उघड, 2 रुपये. पेत्राचं काम एवढं आहे की गळ घेऊन जायचं आणि गळ टाकायचं, एवढंच काम आहे. जीवनाला त्याच्या संबंध बिझनेसच्या कार्यकाळामध्ये त्याने असा अनुभव कधीच घेतला नाही जो येशूने त्याला सांगितल्यावर त्याला मिळाला. जग कशा पद्धतीने बिझनेस करतंय किंवा जग कशा पद्धतीने चालतंय हे बघू नका. काही लोकांना ही सवय असते की अनेकांचे यश अपयश बघून ते आपलं जीवन ठरवतात. पण देवाने तुम्हाला दुसऱ्यांचं यश अपयश बघून जगण्यासाठी नाही निवडलं, तुम्हाला स्वतःला अनेक लोकांसाठी प्रेरणा बनण्यासाठी आणि आशीर्वादांचं कारण बनण्यासाठी निवडलेलं आहे. तुम्ही दुसऱ्यांसाठी कारण बनण्यासाठी निवडला गेला आहात, तुम्ही दुसऱ्यांसाठी आशीर्वादांचं मूळ बनण्यासाठी निवडला गेला. आणि आम्ही ह्याला कसं यश मिळालं, त्याला कसं यश मिळालं, ह्याला हा कसा अपयशी झाला, तो कसा अपयश. अरे तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे ते बघा. तुमच्यासाठी जे महत्वाचं, जे उपयुक्त आणि जे उत्तम तेच देव तुम्हाला सांगणार. येशूने पेत्राला हे नाही सांगितलं की बघ बाबा आपल्याकडे पैसे नाही आहेत, तू तर पहिल्यापासून बिझनेस करत होता, तर जाऊन तू बिझनेस कर आणि मग त्याच्यातनं पैसे मिळतील, तुझ्या आणि माझ्या नावाचं देऊन टाक. येशू हेही सांगू शकत होता, पण येशूने हे नाही सांगितलं. कारण देवाकडे आल्यानंतर देव मधला मार्ग सुद्धा देतो. देवाला ट्रॅफिक जाम मधून मधला मार्ग काढणं, शॉर्टकट काढणं चांगलं माहिती आहे. जेव्हा परिस्थिती अनपेक्षित असते, जेव्हा परिस्थिती दुःखाची असते आणि कुठेच आशा सापडत नाही, तेव्हा जेव्हा सगळेच दरवाजे बंद होतात, तेव्हा ध्यानात घ्या एक तरी खिडकी देव अशी उघडी ठेवेल की त्याच्यातून तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल. त्याला सगळं माहिती आहे, त्याला सगळं माहिती आहे. तुम्ही त्याला हलक्यात कधीच घेऊ नका. म्हणून त्याचं चिंतन करा. जेव्हा तुम्ही चिंतन करणार तुम्ही अधिक देवाच्या जवळ जाणार. जेव्हा तुम्ही चिंतन करणार तेव्हा तुम्ही अधिक देवाला समजणार. जेव्हा तुम्ही चिंतन करणार तेव्हा तुमच्या जीवनामध्ये चालू असलेल्या परमेश्वराच्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही उघडपणे पाहणार. नाहीतर तुम्ही अनभिज्ञच राहाल. देवाने तुम्हाला अनभिज्ञ राहण्यासाठी निवडलेलं नाही आहे. तुम्ही सुजाणतेपणाने परमेश्वरामध्ये वावरण्यासाठी देवाने तुम्हाला निवडलेलं आहे. त्याचं राज्य प्रकाशाचं राज्य आहे. मग त्याचं राज्यच जर प्रकाशाचं आहे तर आपल्याला आंधळ होऊन चालण्यासाठी नाही निवडलंय. मुळात त्याने आपलं अंधत्व काढून टाकलं, त्याने आपल्या जीवनातलं आत्मिक भैरत्व काढून टाकलं. कारण तो स्वतःमध्ये फार पवित्र आहे, तो स्वतःमध्ये सामर्थ्यशाली. म्हणून मनन चिंतन करा, मनन चिंतन करत राहा. कारण बायबल म्हणतं मनन चिंतन करणं फार महत्वाचं आहे. मनन करा, परमेश्वराच्या गोष्टींवर चिंतन करा. आज काय वचन ऐकलं तुम्ही, जा घरी. माझे आत्मिक पिता डॉक्टर सेबॅस्टियन मार्टिन सांगतात की तुम्ही जेव्हा देवाचं वचन ऐकता किंवा वाचता तेव्हा ते गाई म्हशी रवंत कसे करतात तसं देवाचं वचन रवंत केलं गेलं पाहिजे. देवाची वचनं अशी रवंत करा. जेव्हा एखादी साक्ष तुम्ही ऐकता मनन चिंतन करा त्याच्यावर. एखादं वचन तुम्ही ऐकता मनन चिंतन करा त्याच्यावर. आज हे वचन तुम्हाला उपयुक्त नसेल, आज हे वचन कदाचित तुमच्या प्रश्नाचं उत्तर नसेल, पण कधीतरी एक वेळ येईल जेव्हा तुम्हाला हेच वचन तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून असेल, पण तुम्ही त्याच्यावरती मनन चिंतनच केलं नाही तर तुम्हाला आठवणार तरी कुठून. एकदा येशू ख्रिस्त ह्याच मार्था आणि मरियाचा भाऊ जेव्हा मेला होता, 4 दिवस झाले होते आणि त्या मृत लाजराच्या कबरेच्या बाहेर येशू उभा होता. येशूने सांगितलं त्या कबरेवरची धोंड काढा. तेव्हा ती मार्था म्हणते धोंड काढू नका, दुर्गंधी पसरेल गावामध्ये, कारण म्हणून त्याला 4 दिवस झालेले आहेत. तेव्हा येशू तिला म्हणतो विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय. येशूने तिला आठवण करून दिली. येशूने कधीतरी तिला हे सांगितलं होतं, कधीतरी तिला हे शिकवलं होतं आणि तिच्या कुठेतरी दिमागाच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये लक्षात होतं. येशूने आठवण करून दिली की देव तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील असं मी तुला सांगितलं नव्हतं काय. तेव्हा ती धोंड काढायची परवानगी मिळते, धोंड काढली जाते. येशू सांगतो लाजरा बाहेर ये. 4 दिवस मरून पडलेला लाजर जसाचा तसा बाहेर येतो. पण कधी झालं जेव्हा तिला आठवलं. तुम्हाला आठवायला पाहिजे. देव तुम्हाला सांगेल मी त्या दिवशी अमुक दिवशी सोमवारच्या दिवशी तुला मी हे वचन शिकवलं होतं काय माहित नाही, माझ्या लक्षात नाही असं तुम्ही म्हणणार काय.
शिकवलं होतं, हा सांगितलं असेल ब्रदर, रोज येतो रोज सांगून जातो काहीतरी, मला नाही माहिती. मग का असं होतं? कारण मननचिंतन नसतं. मननचिंतन नसल्यामुळे माणूस सहज विसरतो. एखादी साक्ष जेव्हा घडते जी तुमच्या प्रश्नाशी रुबरू आहे किंवा तुमच्या जीवनातल्या समस्येशी ती मिळती जुळती आहे, पण तुमच्या जीवनात नाही घडली साक्ष, पण त्याच्या जीवनात घडली आहे आणि तो ती साक्ष देतोय, तर त्या साक्षीवर मननचिंतन करा. काय केलंय आणि काय सांगतोय हा साक्षीमध्ये? किती दिवस हा त्या प्रश्नांनी भेडसावला होता, किती दिवस हा त्या निराशेमध्ये होता, मग काय असं केलं त्याने, काय कोणतं माध्यम वापरलं त्याने, मग देवाने याला कसं बरं केलं, आणि मग ह्या गोष्टीतून देव मला काय शिकवतो? मननचिंतन करा. देवाच्या राज्यामध्ये जेव्हा तुम्ही वावरता तेव्हा तुमच्या संबंधी घडत असलेली कुठलीच गोष्ट टाइमपास म्हणून घडत नाही, हे लक्षपूर्वक समजून घ्या. तुम्ही देवाच्या राज्यात आहात, तुम्ही देवाच्या राज्याचे नागरिक आहात. तुम्ही जर हे मानताय की येशूने आपला प्राण माझ्या पापांच्या क्षमेसाठी दिलाय, क्रुसावरनं गळणारी रक्ताची धार मला माझ्या पापांची क्षमा देते आणि मला स्वर्गाचा नागरिक म्हणून पात्र ठरवते, असा तुमचा विश्वास आहे, तर माझी ही गोष्ट लिहून ठेवा की तुमच्या जीवनामध्ये घडलेली प्रत्येक गोष्टीला एक स्पिरिच्युअल अर्थ आहे. असंच नाही घडत आहे, ते टाइमपास म्हणून नाही होत आहे. देवाला काही कामं नाहीत म्हणून तो असंच तू हे कर तू ते कर असं नाही होत आहे. प्रत्येक गोष्टीला एक अर्थ आहे, प्रत्येक गोष्टीला. एखादा माणूस तुम्हाला भेटतोय त्याला पण एक अर्थ आहे, एखादी गोष्ट तुमच्या पुढ्यात येते त्याला पण एक अर्थ आहे. प्रत्येक गोष्टीला देवाच्या राज्यातून एक फार मोठा अर्थ प्राप्त होतो, पण तो कळणार कधी? जेव्हा तुम्ही मननचिंतनाला बसणार. एक प्रार्थना करण्याचा दुसरा भाग हाच आहे, मननचिंतन करणे. येशू ख्रिस्त रात्र रात्र जाऊन प्रार्थना करायचं, त्याला काय प्रार्थना करायची गरज आहे? तो स्वतः स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक आहे, तर ज्याच्यामध्ये ज्याच्याद्वारे आणि ज्याच्या ठाई निर्माण झाला तो तोच आहे, तरी सुद्धा तो रात्र रात्र प्रार्थना करायचा, म्हणजेच मननचिंतनाचा एक भाग आहे. प्रार्थना हा मननचिंतनाचा एक भाग आहे, एक माध्यम आहे, त्यातून तुम्ही करता आलं पाहिजे. आज एखादं वचन तुम्ही वाचलं, देवाला विचारा. एखादं वचन तुमच्या हृदयात वाजलं, देवाला विचारा की आज हे वचन माझ्या पुढ्यात आलं, ह्याचा अर्थ काय? ह्याच्यातून तू मला काय सांगतोयस? तुला मला काय सांगायचंय? कुठल्या दिवसाची तू माझी तयारी करून घेते? त्याला विचारा. जर त्याने सांगितलंय तर ही त्याची जबाबदारी बनते तुम्हाला समजावणं, आणि तो जबाबदार परमेश्वर आहे, तो असं बेजबाबदार नाहीये. त्यांनी एकदा एखाद्याची गॅरंटी घेतली तर त्याच्या केसाला सुद्धा धक्का सैतान लावू शकत नाही, कारण देव त्याचं रक्षण करता परमेश्वर होतो. बायबलमध्ये सुंदर वचन आहे, जर देव तुझा मित्र आहे तर तुझा शत्रू तो कोण? जर देव तुझ्या बाजूने तर तुझ्या विरोधात उभा राहणारा कोण? म्हणून परमेश्वराच्या गोष्टींच्या संबंधी मननचिंतन करत राहा. काय आहे एखादी साक्ष? मननचिंतन करा, वेळ द्या मननचिंतन करण्यासाठी. ही मरिया येशूच्या चरणाजवळ बसून मननचिंतन करायचे, आणि त्यामुळे तिला माहिती पडलं की येशू ख्रिस्त यरूशलेमेच्या दिशेने जाणार तर तो परत येणार नाहीये. येशू ख्रिस्त जर यरूशलेमेच्या दिशेने जाणार तर सबंध मनुष्य जातीच्या पापांच्या क्षमेसाठी तो आपला प्राण सोडणार, हे तिला बरोबर माहिती होतं. जे येशूच्या शिष्यांना समोरून 3 वेळा सांगून सुद्धा कळालं नव्हतं, जे मरियाला एकाच टाइमात कळून गेलं. का? कारण मरिया एकटक येशूकडे होती, एकटक ती येशूचा ऐकायची. एकाही बाजूने तिने कधी दगदग, अशांती, चिंता, भीती परमेश्वर येशू समोर ठेवली नाही. फक्त मननचिंतन, येशू काय बोलतोय. एखादी साक्ष घडत असेल, वचन वाचत असाल, एखादी काही आध्यात्मिक गोष्ट घडली, मननचिंतनाला वेळ द्या. बरेच लोक मननचिंतनाला वेळ देत नाहीत म्हणून गडबड होते, आणि मग जेव्हा त्यांना परमेश्वर सांगतो की तुझ्या प्रश्नांचं मी उत्तर अमुक दिवशी दिलं होतं, आम्ही असे अननोन, नाही माहिती, मला नाही माहिती, कारण मननचिंतन केलंच नाही. येशू ख्रिस्त पवित्र आत्मा सांगतो की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा मी शिकवलेल्या गोष्टींची तो तुम्हाला आठवण करून देईल. तर आठवण होणार कशी? हवेतनं थोडी होणार आहे. जेव्हा तुम्ही ज्या गोष्टीविषयी वेळ देऊन एखादी गोष्ट शिकला असाल, वाचला असाल, तर तुम्हाला ती गोष्ट परमेश्वर आठवून देईल, तर ती तुम्हाला गोष्ट सहजमध्ये आठवेल. जर जोपर्यंत आठवणारच नाही, धोंड काढायची परवानगी कुठनं मिळणार? आठवलं पाहिजे, आणि हा आठवण्यासाठी मननचिंतन होणं फार महत्वाचं आहे. कारण जेव्हा तुम्ही आत्म्याचं चिंतन करता तेव्हा बायबल म्हणतं तेव्हा तुम्हाला जीवन प्राप्त होतं, तेव्हा तुम्हाला एक शांती प्राप्त होते. माणूस कितीही दुःखामध्ये असला आणि त्याला देवाचं वचन आठवलं की देवाचं वचन म्हणतं त्याला बसलेल्या माराने मी बरा झालेलो आहे. जगाच्या इतिहासामध्ये या गोष्टीची स्पष्टपणे नोंद आहे की येशू ख्रिस्त नावाचा माणूस 2022 वर्षापूर्वी या जगामध्ये होऊन गेला, आणि त्याला हाल हाल करून क्रुसावरती खिळून मारलं. हे कशात लिहिलेलं आहे? जगाच्या इतिहासामध्ये. आजही संबंध जगामध्ये हा इतिहास माहिती आहे. जर जगाचा इतिहास ह्या गोष्टीविषयीची साक्ष देतं की येशू ख्रिस्त हा क्रुसावरती मरण पावलेला आहे, तर त्याचं जे पुस्तक जे बायबल आहे त्याच्यामध्ये हेही लिहिलेलं आहे की त्याच्या क्रुसावरच्या मरणाने तुला पापांची क्षमा मिळते आणि सार्वकालिक जीवन मिळतं.
मग हटायचं कशाला, मग घाबरायचं कशाला, मग वेळ द्यायला काय प्रॉब्लेम आहे? देवाच्या गोष्टी बघण्यासाठी वेळ द्यायला काय प्रॉब्लेम आहे? लोक तासनतास घालवतात एखादी गोष्टीचा, बिझनेसचा अभ्यास करण्यासाठी, एखाद्या गोष्टीचा मननचिंतन, एखाद्या गोष्टीवरती चर्चा करण्यासाठी, एखाद्या गोष्टीसाठी काहीतरी वेगळ्या गोष्टी आठवण्यासाठी, बऱ्याच गोष्टीमध्ये मननचिंतन माणसांचे चालू असतात. परंतु बायबल असं म्हणतं की देवाच्या राज्यामध्ये जेव्हा तुम्ही राहता तेव्हा तुम्हाला देवाविषयी गोष्टी समजल्या पाहिजे. देवाच्या गोष्टींविषयी, आध्यात्मिक गोष्टींविषयी तुमचं मननचिंतन असलं पाहिजे. लोक तासन तास घालवतात इकडच्या तिकडच्या गप्पा करण्यामध्ये, ज्याचा काडी मात्राचाही काही संबंध नसतो. आपल्या जीवनाशी काडी मात्राचा ज्याचा संबंध नसतो तो विषय हाताळण्यासाठी लोक तासन तास घालवतात. त्या सिरियल बघण्यासाठी म्हणा किंवा एखाद्या गोष्टी पाहण्यासाठी तासन तास वेळ घालवतात, पण मननचिंतनासाठी कोण वेळ देत नाही. प्रार्थना किती जोर, अरे मननचिंतनासाठीच अर्धा तास जातो, अर्धा तास काय त्याच्यापेक्षा जास्त जातो. जे देवाच्या राज्यामध्ये आत्म्यामध्ये मजबूत आहेत, मननचिंतनासाठी तासन तास जातात. तर मग मननचिंतनासाठी अर्धा तास द्यायला काय हरकत? काय बोलायचं नाही तुम्हाला, फक्त शांत राहायचं आहे. आणि देवाने काय शिकवलं आज? देवाने हे शिकवलं आज. देवाने असं झालं, ते आई वडिलांना ही गोष्ट चांगली माहिती पडेल. मुलं शाळेत आली की मॅडमनी काय शिकवलं आज? मग मॅडमनी हे शिकवलं. मग काय शिकवली? ही पोएम शिकवली. मग बोलून दाखव, मग हे करा. तसं तुम्ही स्वतःला करा. काय शिकलो आज? आज वचन काय सांगितलं? हा, वचन हे सांगितलं, देह स्वभावाचे चिंतन मरण आणि आत्म्याचे चिंतन जीवन आणि शांती. अच्छा, मग काय सांगितलं त्याच्यामध्ये? मला काय समजलं त्याच्यामध्ये? मग हे उदाहरण मग त्याच्यात काय उदाहरणं दिली, कसं समजावलं गेलं, हेच मनन चिंतन असलं पाहिजे. जेव्हा प्रार्थनेला बसताना एखादं गाणं तुमच्या हृदयात वाजतं तर का वाजतंय ते? त्यावेळेला तुमचं हृदय आनंद करते तर का करतंय? पवित्र आत्मा काय सांगतोय? सगळं काही पहा, मनन चिंतन करा. तो देव तुमच्याशी बोलणार, देव तुम्हाला सांगणार. आणि जेव्हा तुम्ही आध्यात्मिक गोष्टींमध्ये असता तेव्हा तुमच्या हृदयामध्ये एक वेगळ्या प्रकारची शांती. किती लोक हे सांगतात की जसं आपली प्रार्थना नव्हती तेव्हा आपण युट्यूबवरती प्रार्थना घ्यायचो, फक्त युट्यूबवर, आणि अशी प्रार्थना नव्हती तेव्हा किती लोकांनी या गोष्टीविषयीची साक्ष दिलेली आहे की घरात जी प्रार्थना करतो त्याच्यापेक्षा चार चौघात उभा राहून जी प्रार्थना करतो, जमीन आसमानाचा फरक आहे. तर कसा फरक आहे? तर याच्यासाठीच फरक आहे की जेव्हा तुम्ही देह स्वभावाविषयी एक मनाने एक चित्ताने प्रार्थना करता तेव्हा देवाचं वचन म्हणतं, जिकडे दोघं किंवा तिघं माझ्या नावाने जमतात त्यांच्यामध्ये मी हजर आहे. देव त्याच्या वचनांचा पक्का परमेश्वर आहे, तो आपल्या वचनांपासून कधी बदलत नाही. मग तो जर पक्का आहे तर त्याची वचनं समजून घ्या, जाणून घ्या, वेळ द्या त्याला. प्रार्थना करा. प्रार्थना करून झाल्यानंतर एक वेळ असा ठेवा जो फक्त मनन चिंतनासाठी असेल. अर्धा तास वेळ भेटलाय मनन चिंतन, मोबाईल खोलाने युट्यूब बघत असेल, ते शॉर्ट व्हिडिओ, ते एका पाठोपाठ एक. तुम्ही थकत नाही, तुमची बॅटरी जोपर्यंत मोबाईल जीव सोडत नाही तोपर्यंत काही थांबणार नाही. तुम्हाला वाटेल आता थांबेल, काय नाही थांबणार ते. तर असंच तुमचा वेळ वाया घालवण्यासाठी ती एक सिस्टम लावली गेलेली आहे. ती युट्यूबने त्यांची केलेलं आहे, पण ती सैतानाची एक स्कीम आहे की तुम्हाला गुंतवून ठेवायचं. मोबाईल हातात आला की गुंतवून ठेवायचं, टीव्ही हातात आली की गुंतवून ठेवायचं. एवढे लोक लेजंड लोक असतात की एका चॅनलवर एक सिरियल चालू झाली आणि अचानक त्याच्यामध्ये ऍडव्हर्टाईज लागली की लगेच दुसऱ्या चॅनलवरती दुसरी सिरियल, मग इकडे ऍडव्हर्टाईज लागली की मग ह्या पहिल्या चॅनलवरती. असे पण लेजंड लोक आहेत, फार मोठे आहेत ते. एवढं डोकं लावता तुम्ही, एवढंच डोकं किंवा याच्यापेक्षा अर्धा डोकं देवाच्या राज्यासाठी लावलं तर मी तुम्हाला सांगतो तुमच्यापेक्षा आशीर्वादित माणूस कोण नाही. पण ते व्हायला पाहिजे. तर करून तर बघा. येशू स्वतः म्हणतोय मला चाचपून पहा. येशू स्वतःचे शब्द आहेत त्याचे, मला चाचपून पहा. बघा तर तपासून मी किती चांगला आहे. बघा तर माझा अनुभव घेऊन की मी किती चांगला आहे. बघा तर माझा अनुभव घेऊन की माझी दया किती महान आणि माझी दया किती सनातन आहे. बघा तर अनुभव घेऊन, हे देव स्वतः सांगतोय किती देवाची दया किती महान आहे, की तो एवढा अजरामर परमेश्वर, तो स्वतः सांगतो की या माझा अनुभव घेऊन पहा की मी किती चांगला आहे. या माझा अनुभव घेऊन पहा की माझी दया किती सनातन आहे. माझी दया किती युगानुयुगांची आहे. त्याची दया कधी संपत नाही, त्याच्या दयाला कधी अंत नाही आहे. तो जोपर्यंत आपल्यासाठी मध्यस्थ म्हणून आहे, दयाला अंत नाही आहे. त्याच्या वचनांवरती विचार करा. सारखं अमकच आहे, तमकच आहे, हे आहे, ते आहे, असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, हे सोडून द्या. हे होणारच आहे. जर येशूने प्राण दिला हे जर पक्का आहे तर बाकीच्या गोष्टी पण तुम्हाला मिळणार. कारण बायबल म्हणतं, येशू पवित्र आत्मा सांगतो की ज्या देवाने स्वतःच्या आवडतीतली आवडती गोष्ट स्वतःसाठी राखून न ठेवता तुमच्यासाठी या जगामध्ये पाठवली, तो परमेश्वर त्याच्याबरोबर तुम्हाला बाकी सर्व कसं काही देणार नाही. जर त्याने आवडतीतली आवडती गोष्ट स्वतःसाठी ठेवली नाही तर तो तुम्हाला नोकरी द्यायपासून काय थांबणार आहे? तो तुमच्या जीवनातली प्रश्न सोडवण्यापासून काय थांबणार आहे? अरे तो तुमच्यापेक्षा त्याला जास्त काळजी आहे. तो तुमच्यापेक्षा जास्त विचार करतो तुमच्याविषयी आणि तो तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त जाणतो. तो सगळ्या जाणता परमेश्वर आहे. तो किती महान परमेश्वर आहे तुम्ही विचार करू शकत नाही. फक्त तुम्हाला वेळ द्यायचा आहे. मनन चिंतन करा. अशा गोष्टी आजपर्यंत अशा काही गोष्टी असतील ज्याचं उत्तर तुमच्या पुढ्यात असून सुद्धा तुम्हाला जर कळत नसेल तर मनन चिंतनासाठी वेळ द्या.
मनन चिंतन करा, काय सांगतोय देव, लिहून काढा. वचन ऐकता, वचन वाचता, किंवा स्वप्नामध्ये परमेश्वर काही सांगतो, किंवा हृदयात एखादं वचन येतं, लिहून काढा. ते तारीख लिहून काढा. या दिवशी देव मला ह्या वचनाच्या द्वारे बोलला, या दिवशी देव मला त्या वचनाच्या द्वारे बोलला, या दिवशी मला देवाने हे वचन शिकवलं, या दिवशी देवाने मला हे सांगायला लावलं. तुम्ही तुमच्या मेमरी कार्डवर विश्वास ठेवू नका. तुम्हाला मी माझ्या डोक्यात ठेवेन. तुमच्या मेमरी कार्डचं काय, परवा काय भाजी खाल्लेली तुम्हाला माहिती आहे? परवाच्या दुपारी तुम्ही काय भाजी खाल्लेली तुम्हाला माहिती पडेल काय? नाही माहिती पडणार. जोर लावायला लागेल, काय खाल्लेली, काय खाल्लेली, काय खाल्लेली, घरात जाऊन विचारायला लागेल. तर परवाच्या भाजीचा पत्ता नाही तर मग 1 महिना अगोदर मी प्रवचनात काय सांगितलं तुम्हाला कुठनं कळणार? तरी देवाला धन्यवाद आहे की युट्यूबवरती प्रवचन आहेत. हे आपलं आता डायरेक्ट युट्यूबवरती चाललेलं आहे. तुम्ही युट्यूबवरनं डायरेक्ट, हा ब्रदर मला माहिती आहे गेल्या महिन्यामध्ये अमुक सोमवारी तुम्ही काय प्रवचन केलं आम्हाला माहिती आहे, तुम्ही युट्यूब बघून आलेला असेल, मला चांगलं माहिती आहे. पण तुम्ही लिहून काढा, कारण मेमरी कार्डवरती आपला भरोसा ठेवू नका. मेमरी कार्डला जास्त हे नाही, बॅकअप नाही आहे. युट्यूबवरती जास्त भरोसा ठेवू नका, कारण युट्यूब कधी आहे कधी नाही सांगता येत नाही आहे. चॅनल कधी आहे सांगता येत नाही आहे. याच्यावरती पण भरोसा ठेवू नका. फक्त आपल्या हृदयावरती जो विश्वास आहे त्याच्यावरती विश्वासून राहा. लिहून ठेवा की देव माझ्याशी कोणत्या याने बोलला, आणि मग चाळा ती वही, मग तुम्हाला समजेल किती काय आहे ते. परमेश्वराच्या राज्यामध्ये मनन चिंतनाला फार मोठा अर्थ आहे, फार मोठा अर्थ. आणि हा अर्थ अधिकाधिक समजून घेण्यासाठी पवित्र आत्म्याच्या द्वारे बुद्धी, ज्ञान आणि सामर्थ्य मिळून प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया. और अभी प्रार्थना करने का समय है. प्रभु यीशु मसीह ने कहा, यद्यपि तुम मेरे नाम से कुछ मांगोगे तो वह परमेश्वर की महिमा के लिए तुम्हें दिया जाएगा. हाँ, उसका वचन यही सत्य है. वह अपने वचनों को पूरा करना जानता है. वह अपने वचनों को पूरा करने की सामर्थ्य रखता है. इसलिए हम उसके वचनों पर और सामर्थ्य के ऊपर विश्वास रखते हुए विश्वास के द्वारा प्रार्थना करेंगे. आपके जिस हिस्से पर बीमारी है उस हिस्से पर हाथ रखिए, और वहाँ हाथ नहीं रख सकते तो अपने सीने पर हाथ रखिए. आपके जीवन में से और शरीर में से हर एक दुख, तकलीफ, बीमारी प्रभु यीशु मसीह के पवित्र नाम इसी क्षण नष्ट हो जाए. आपके जीवन के बंधन और श्राप प्रभु यीशु मसीह ने बहाए हुए पवित्र लहू के द्वारा इसी क्षण टूट जाए. आपके जीवन की समस्या और शैतान का भयावह अंधार प्रभु यीशु मसीह के दिव्य और पवित्र प्रकाश के द्वारा इसी क्षण नष्ट हो जाए. आप पर, आपके परिवार के ऊपर प्रभु यीशु मसीह के महान आशीष आए. आमीन.